Hello friends, welcome in our ninth class and in subject science. In that, in last video, we have seen the part first of our chapter, that is the useful and harmful microbes. In that, we seen that what is meant by microbes, what are the different characteristics of each, and started the useful microbes. We discuss about the lactobacilli, their uses, and the rhizobium bacteria and how they can fix the atmosphere nitrogen and convert that nitrogen into various nitrogenous compounds like nitrates and nitrites. And today we are going to see a new microbes which is useful to us. Let us see before one activity to start our next microbes. Here, what is the another activity? That is bring active dry yeast from the market and mix a spoonful of yeast to 2 spoonful sugar with a sufficient quantity of lukewarm water in a bottle. Means you can bring a little amount of yeast into the market and take a teaspoon of that yeast into the glass bottle and add some amount of sugar into that and take a lukewarm water means a slightly warm water into that bottle. विद्यार्थी मित्रांनो बघा एक छोटीशी ऍक्टिव्हिटी इथे काय दिलेली आपल्याला की एक छोटीशा बॉटल मध्ये आपण काय करायचंय ईस्ट जे की तुम्ही मार्केट मधून आणलेलं असेल हे ईस्ट त्या ईस्टचे एक स्पूनफुल म्हणजेच काय एक चमचाभर ईस्ट त्या बॉटलमध्ये टाकायचे एक चमचाभर साखर त्यामध्ये टाकायची किंवा काही ठराविक अमाऊंटची शुगर म्हणजे साखर टाकायची आणि मात्र यामध्ये पाणी ओतताना थोडंसं लुकवॉर्म म्हणजे काय थोडंसं वॉर्म वॉटर यामध्ये आपण ऍड करणार आहोत. मग हे सगळं केल्यानंतर काय करणार आहोत पुढे पहा. फिक्स अ कलरलेस ट्रान्सपरंट बलून ऑन द माउथ ऑफ दॅट बॉटल. आता पहा की सपोज इथे बॉटलमध्ये तुम्ही ही जी सोल्युशन आहे ईस्ट असेल किंवा वॉटर आहे शुगर आहे हे ऍड केल्यानंतर एक ट्रान्सपरंट बलून घ्यायचं आणि ट्रान्सपरंट बलून याच्या माउथला पॅक करायचं आणि नंतर काय करायचंय देन व्हॉट चेंजेस डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 मिनिट्स. 10 मिनिटांनंतर त्याच्या बलूनमध्ये होणारे चेंजेस आहेत त्या बॉटलमध्ये होणारे चेंजेस आहेत ते ऑब्झर्व करायचे. आता पहा सिंपली तुम्ही बघाल की ईस्ट यामध्ये काय असतात तर मायक्रोब्स असतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्या की आपल्यासाठी युजफुल आहेत. मग हे ईस्ट काय करतात तर शुगरमध्ये असलेले जे काही कार्बोहायड्रेट्स आहेत म्हणजेच कार्बन आणि हायड्रोजन्स कंपोनंट्स आहेत याच्याशी रिएक्शन करून या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस इव्हॉल्व होतो म्हणजेच काय या रिएक्शन मधून बाहेर पडतो आणि हा बाहेर पडलेला कार्बन डायऑक्साइड आहे तर तो या बलून मध्ये गेल्यानंतर ह्या बलूनचा जो आकार आहे तर तो वाढतो. मीन्स 10 मिनिटांनंतर जर आपल्याला ते ऑब्झर्व करायचं म्हटलं तर आपल्याला त्या बलूनची जी साईज आहे तर ती वाढलेली दिसते. देन नेक्स्ट वन मिक्स लाईम वॉटर विथ अ गॅस अक्युमुलेटेड इन द बलून. काय करायचंय या बलून मध्ये जो काही अक्युमुलेट झालेला म्हणजेच एकत्रित झालेला कलेक्ट झालेला जो CO2 गॅस आहे कार्बन डायऑक्साइड गॅस आहे तो काय करायचा आपल्याला लाईम वॉटरच्या जी काही टेस्ट ट्यूब असेल जे काही सोल्युशन असेल त्यामधून पास करायचे. आणि पहा जनरल स्टडीसाठी तुम्ही हे लक्षात ठेवा की लाईम वॉटर जे आहे तर ते कार्बन डायऑक्साइडच्या टेस्टसाठी वापरलं जातं. म्हणजे लाईम वॉटर हे ट्रान्सपरंट लिक्विड आहे ट्रान्सपरंट सोल्युशन आहे. यामध्ये जर आपण कार्बन डायऑक्साइड गॅस ऍड केला तर हे जे लाईम वॉटरचं सोल्युशन आहे तर ते मिल्की सोल्युशन दिसतं म्हणजे थोडंसं व्हाईटिश असं सोल्युशन दिसतं प्रेसिपिटेट त्यामध्ये आलेल्यासारखा दिसतो म्हणजे थोडंसं दुधासारखं सोल्युशन ते दिसतं. ठीक आहे तर ही रिएक्शन आपण इथे करून बघू शकतो की ही रिएक्शन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्या बलूनमध्ये असलेला जो CO2 आहे तो लाईम वॉटर बरोबर रिॲक्ट होतो आणि ते जे लाईम वॉटरचं सोल्युशन आहे ते आपल्याला व्हाईटिश कलरचं म्हणजेच मिल्क कलरचं दिसून येतं. देन कलेक्ट दॅट लाईम वॉटर इन अ बीकर अँड ऑब्झर्व इट.
म्हणजेच हे लाईम वॉटर ज्याच्यामध्ये आपण CO2 पास केलेला आहे ते सोल्युशन कलेक्ट करायचे आणि बीकरमध्ये ओतायचे आणि ऑब्झर्व करायचे. आता आपण सांगितल्याप्रमाणे यामध्ये आपल्याला काय दिसेल तर ते जे सोल्युशन आहे लाईम वॉटरचं ते थोडंसं व्हाईटिश कलरचं किंवा मिल्क सारखं झालेलं आपल्याला बघायला मिळेल. व्हॉट डू यू नोटीस? काय तुम्हाला बघायला मिळतंय? तर पहा, देन जे लाईम वॉटरचं सोल्युशन आहे ते आपल्याला प्रेसिपिटेट त्यामध्ये दिसतो. हे आपण इथे ऑब्झर्वेशन लिहू शकतो. देन नेक्स्ट आणखी यामध्ये काय करायचंय पहा, टेक अ ड्रॉप ऑफ दॅट सोल्युशन फ्रॉम द बॉटल ऑन अ ग्लास स्लाइड अँड पुट अ कव्हर स्लिप ओव्हर इट अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे ते जे सोल्युशन आहे त्या सोल्युशन मधले काही ड्रॉप्स आपण घ्यायचेत. कशावरती? ग्लास स्लाइड वरती. जसं की आपण सुरुवातीला पाहिलं होतं की मायक्रोब जर आपल्याला ऑब्झर्व करायचे असतील तर आपण काय करावं, तर जे काही सोल्युशन आहे की ज्या सोल्युशनमध्ये मायक्रोब्स आहेत का त्या सोल्युशनचे 1-2 ड्रॉप्स आपण ग्लास स्लाइड वरती घेणार आहोत. नंतर त्यावरती कव्हर स्लिप टाकणार आहोत. कव्हर स्लिप पण तुम्हाला माहिती आहे पहा की ग्लास स्लाइड या थोड्याशा रेक्टँग्युलर शेपमध्ये असतात. ओके, याच्यावरती इथं सोल्युशन टाकल्यानंतर छोट्याशा कव्हर स्लिप असतात ज्या की या ग्लास स्लाइड पेक्षा थोड्याशा थिन असतात, म्हणजेच पातळ असतात. शिवाय त्यांची लेंथ ही कमी असते. आणि नंतर आपण हे जी स्लाइड तयार झालेली आहे तर ती अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये जर ऑब्झर्व केली तर अशा पद्धतीच्या ज्या सेल्स आहेत, ज्या ईस्ट सेलच्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतात. ओके, देन स्टोर द सोल्युशन इन द बॉटल केअरफुली. नंतर ते जे सोल्युशन आहे तर ते व्यवस्थित स्टोर करून ठेवायचे. देन डू यू सी द कलरलेस ओव्हल सेल ऑफ ईस्ट ऑन द स्लाइड. काही दिवसानंतर जर बघायचं म्हटलं, काही तासानंतर जर ते ऑब्झर्वेशन आपल्याला बघायचं म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला कलरलेस सोल्युशन जे आहे ईस्टचं, तर त्या ईस्टमध्ये आपल्याला व्हाईट कलरच्या अशा त्या जे सोल्युशन आहे कलरलेस तर त्यामध्ये व्हाईट कलरच्या या बॅक्टेरिया आपल्याला बघायला मिळतात. आणि या ज्या बॅक्टेरिया असतात त्या कशा असतात? ईस्टच्या. देन सम ऑफ दोज सेल्स may have small round bodies attached to them. आणि नंतर मग बॉटलमध्ये आपण बघू शकतो की बॉटलमध्ये या ज्या ईस्ट सेल आहेत त्याच्या ज्या बॉडीज आहेत तर त्या आपल्याला त्या बॉटलच्या साईडला अटॅच झालेल्या बघायला मिळतात. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, ईस्ट काय आहेत तर एक युजफुल मायक्रोब्स आहेत. मग हे युजफुल मायक्रोब्स कशामध्ये असतात तर जनरली जे बेकरी प्रोडक्ट्स आहेत या बेकरी प्रोडक्ट्स मध्ये ईस्ट या जे मायक्रोब्स आहेत तर ते यूज केले जातात, ते पावडर फॉर्म मध्ये. मग एखाद्या सोल्युशन मध्ये मायक्रोब्स आहेत का हे ईस्ट ते आपण कसं ऑब्झर्व करू शकतो तर इथे दिलेल्या ऍक्टिव्हिटी प्रमाणे. ठीक आहे, तर मग ईस्ट महत्वाची भूमिका काय करतात तर जे काही कार्बोहायड्रेट्स मटेरियल आहे जे की शुगर मध्ये असेल, चपातीमध्ये असेल, राईस मध्ये असेल तर त्यातले असलेले जे कार्बोहायड्रेट्स मटेरियल आहे त्याचं कन्व्हर्जन किंवा अल्कोहोल मध्ये करतं. आणि यामध्ये या रिएक्शन मध्ये मात्र कार्बन डायऑक्साइड हा जो गॅस आहे तर तो इव्हॉल्व्ह होतो. मग या रिएक्शन मध्ये खरंच कार्बन डायऑक्साइड इव्हॉल्व्ह होतो का हे पाहण्यासाठी आपण काय केलं तर लाईम वॉटर घेतलं. बरोबर, हे जे लाईम वॉटर आहे यामध्ये आपण पाहिलं की लाईम वॉटर मध्ये जे की हे कार्बन डायऑक्साइडचं गॅस आहे तर तो त्यामध्ये मिल्की सोल्युशन आपल्याला त्याचं झालेलं मिळतं किंवा प्रेसिपिटेट झालेला मिळतो. त्यानंतर आपण ऑब्झर्व काय करायचं की ती जी बॉटल आहे ती जर तशीच ठेवली, ते सोल्युशन आहे ते बीकरमध्ये जर काढून ठेवलं तर आपल्याला काही कालानंतर किंवा काही तासानंतर आपल्याला त्यामध्ये अशा मायक्रोब्स स्ट्रक्चर दिसतं जे की व्हाईट कलरच्या ईस्ट बॉडीज त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, त्यानंतर दीज आर द न्यू डॉटर्स ऑफ द ईस्ट सेल. आणि या ज्या असतात तर ते नवीन त्यांचे डॉटर्स असतात. मात्र यामध्ये आपण बघू शकतो की या ईस्ट सेलला जर कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये आणखी एकदम स्मॉलेस्ट स्टडी जर त्याचा करायचा म्हटलं तर त्यामध्ये सेल वॉल असतात, न्यूक्लियस असतात, त्यानंतर सायटोप्लाझम असतो आणि बर्ड सेल सुद्धा असतात. तर अशा पद्धतीनं या ईस्ट सेलमध्ये हे वेगवेगळे त्यांचे ऑर्गॅनेल्स किंवा सेल ऑर्गॅनेल्स असू शकतात. त्यानंतर पहा ऍक्च्युअल इथे आपण बघू शकता की या ज्या सेल्स आहेत ईस्ट काय आहे ती फंगस आहे. बरोबर, जे की कार्बोहायड्रेट्स असलेल्या मटेरियलवरती त्यांची ग्रोथ ही फास्ट होत असते की ज्याच्यामध्ये ते कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मॉलिक्युल्समध्ये करत असतात. आणि त्यानंतर इथं डिस्टिंग्विशमध्ये दिलं की त्याचे वेगवेगळे कोणते ऑर्गॅनेल्स आहेत तर त्यामध्ये न्यूक्लियस असतो का तर सेल डिव्हिजन होते आणि अतिशय रॅपिडली म्हणजे अतिशय फास्ट त्याची ही सेल डिव्हिजन होत असते, त्याची ग्रोथ होत असते कार्बोहायड्रेट्स मटेरियलवरती. ओके,
त्यानंतर पहा काही कॅरेक्टरिस्टिक्स इथे दिलेले आहेत ईस्टच्या. दिस मेथड ऑफ असेक्झुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड बडिंग. म्हणजे याला कुठलीही ही जी रिप्रोडक्शनची जी मेथड आहे तर ती कोणती आहे? असेक्झुअल रिप्रोडक्शन मेथड. तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स लिहिण्यासाठी हे गरजेचं आहे पहा की दोन मेथडचे रिप्रोडक्शन असतं, आपण अगोदरच्या लेसनमध्ये पाहिलेले आहेत. मग ह्याची जी ग्रोथ आहे ती अशा पद्धतीने होते, म्हणजे त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते अतिशय रॅपिडली अतिशय फास्ट होतं आणि असेक्झुअल रिप्रोडक्शन असतं म्हणून याला काय म्हटलं जातं? बडिंग ही जी मेथड आहे ते याला म्हटलं जातं. देन ईस्ट इज अ हेटेरोट्रॉपिक फंगल मायक्रोब्स दॅट ग्रोज ऑन कार्बन कंपाऊंड्स. पहा यांना हेटेरोट्रॉपिक का म्हटलंय? बिकॉज they cannot prepare their own food. That's why we call these fungus as a heterotropic. हे जे yeast आहेत तर ते heterotropic आहेत कारण ते स्वतःच अन्न स्वतः तयार करत नाहीत. बरोबर. मग ते कशावरती ग्रोथ होतात? तर जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत म्हणजे जे काही कार्बोहायड्रेट्स मटेरियल आहेत या कार्बोहायड्रेट्स मटेरियल वरती त्यांची ग्रोथ होत असते. Then next characteristic, that is yeast is a unicellular fungus with about 1500 डिफरंट स्पेसीज इन एक्झिस्टन्स. म्हणजे या ज्या ईस्ट आहेत तर त्या युनिसेल्युलरच असतात आणि आपण पाहिले की ते कोणत्या क्लासमधले आहेत तर फंगस आहेत त्या. बरोबर. जसे की अल्गी, बॅक्टेरिया, फंगस, व्हायरस हे जे त्याचे मेन क्लासेस आहेत त्यापैकी या फंगस क्लासमध्ये या ईस्ट सेल येतात आणि या युनिसेल्युलरच असतात म्हणजे त्याच्यामध्ये फक्त सिंगल सेल प्रेझेंट असते. मग जे ईस्ट सेल आहेत याच्या अबाउट 1500 स्पेसीज या आपल्याला बघायला मिळतात. द नेक्स्ट वन, द ईस्ट सेल इज युकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. तुम्ही शिकलेला असाल की युकॅरियोटिक अँड प्रोकॅरियोटिक. आपण क्लासिफिकेशन मध्ये शिकलेलो होतो पहा की प्रोकॅरियोटिक मध्ये काय आहे की त्यांच्यामध्ये वेल डेव्हलप जे काही सेल ऑर्गेनेल्स आहेत, फॉर एक्झाम्पल सेल वॉल असेल, न्यूक्लियस असेल, सेल मेम्ब्रेन असेल तर त्यांची डेव्हलपमेंट ही व्यवस्थित झालेली नसते. पण युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असेल, सेल वॉल असेल तर त्यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली असते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया. इन द अबव एक्सपेरिमेंट ईस्ट ग्रोज अँड मल्टिप्लाइज व्हेरी क्विकली ड्यू टू द कार्बन कंपाऊंड इन द शुगर सोल्युशन. इथे आपण कॅरेक्टरिस्टिक मध्ये पाहिल्याप्रमाणे पाहिल्या की ईस्ट सेल ज्या आहेत तर त्या कशा आहेत? युनिसेल्युलर आहेत, पण त्यांची जी ग्रोथ आहे तर ती कार्बन कंपाऊंड्स वरती जास्त होते. कारण का? ते जे आहेत तर ते हेटेरोट्रॉपिक मटेरियल आहेत आणि कार्बन कंपाऊंड्स मध्ये असलेले जे काही शुगर सोल्युशन आहे या शुगरच्या ऍडिशन मुळे त्यांची जी ग्रोथ आहे तर ती अतिशय क्विकली होत असते. ओके. आता इथे तुम्ही पिक्चर मध्ये बघू शकता पहा की छोटासा व्हिडिओ आहे की सुरुवातीला जे ईस्ट सेल असतात तर त्यांचं नंबरिंग हे कमी आहे, मात्र जसा जसा वेळ जाईल जसं त्याचं फर्मेंटेशन प्रोसेस होईल तशी त्याची ग्रोथ ही अतिशय रॅपिडली अतिशय फास्ट ती होत असते. Then in the process of obtaining nutrition, yeast cell convert the carbohydrates in that solution into alcohol and carbon dioxide and this process is called fermentation. आपण लॅक्टोबॅसिली मध्ये पाहिलं होतं की लॅक्टोबॅसिली काय करतात? लॅक्टोज जे शुगर आहे त्याचं कन्वर्जन लॅक्टिक ऍसिड मध्ये करतात. तसंच या ज्या ईस्ट सेल आहेत या काय करतात? कार्बोहायड्रेट्स जे आहेत जे की डिफरंट जे काही फूड मटेरियल आहेत त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि हे कार्बोहायड्रेटचा मेन जो पर्पज आहे तर तो आपल्या बॉडीला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम मेन रोल हा कार्बोहायड्रेट्स मटेरियल करत असतात. मग कार्बोहायड्रेटचं जे काही सोल्युशन आहे यामध्ये जर आपण ईस्ट सेल ऍड केल्या तर त्या काय करतात? तर या कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साइड मध्ये करतात आणि ही जी प्रोसेस आहे दॅट मीन्स द कन्वर्जन ऑफ कार्बोहायड्रेट्स इनटू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साइड इज कॉल्ड फर्मेंटेशन. यालाच आपण फर्मेंटेशन असं म्हणतो. त्यानंतर पहा हाऊ इज ब्रेड मेड. ब्रेड जे आहेत तर ते कशा पद्धतीनं बनवले जातात तर पहा सिंपली ही जी मेथड आहे फर्मेंटेशनची बाय युजिंग ईस्ट फंगस या ईस्टचा यूज करून फर्मेंटेशन केलं जाते की ज्यामध्ये कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन हे अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये केलं जातं. हीच मेथड ब्रेड बनवण्यासाठी यूज केली जाते जेणेकरून त्यामध्ये बाहेर पडलेला जो कार्बन डायऑक्साइड आहे यामुळे ते ब्रेड हे स्पंजी होतात. बरोबर. तुम्ही बघाल पाव असेल ब्रेड असतील तर ते कसे होतात? स्पंजी असतात. बरोबर. म्हणजेच त्याच्यामधून बाहेर पडलेला जो कार्बन डायऑक्साइड आहे यामुळे त्यांना असं थोडंसं स्ट्रक्चर आलेलं असतं. ओके. देन फाइंड आउट हाऊ टू यूज द सोल्युशन प्रिपेअर्ड इन द अबव एक्सपेरिमेंट टू मेक ब्रेड. म्हणजे सिंपली आपण
जे सोल्युशन आता ईस्ट सेल बनवण्यासाठी किंवा ईस्ट सेल ऑब्झर्व करण्यासाठी जे पाहिलं होतं की त्यामध्ये शुगर असेल, कार्बोहायड्रेट मटेरियल असेल आणि ईस्ट सेल या जर ऍड केल्या तर आपल्याला त्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस बघायला मिळते आणि ही सेम प्रोसेस आपण ब्रेड तयार करण्यासाठी यूज करू शकतो. द नेक्स्ट वन, फॉलो द रेसिपी अँड मेक द ब्रेड. म्हणजे तुम्ही ही रेसिपी बघू शकता पहा ब्रेड मेकिंगची की सेम याच्यामध्ये दिलेलं आहे की कार्बोहायड्रेट मटेरियल, शुगर अँड ईस्ट. मात्र यामध्ये जे वॉटर यूज केलं जातं ते थोडंसं वॉर्म वॉटर, लुक वॉर्म वॉटर म्हणजे काय, थोडंसं गरम पाणी त्यासाठी आपण यूज करू शकतो. देन फाइंड आउट अँड नोट डाऊन द रिझन्स वाय द ड्राफ्ट राईज अँड मेक द ब्रेड स्पॉन्जी. म्हणजे तुम्ही बघाल की हे जे ब्रेड आहे तर त्याचा अतिशय छोटा जर गोळा तुम्ही घेतला, बरोबर, या छोटा जर गोळा घेतला तर या फर्मेंटेशन प्रोसेसमध्ये याचं कन्वर्जन खूप मोठ्या त्या ब्रेडमध्ये होतं आणि म्हणूनच हे जे ब्रेड आहेत तर याला असं थोडंसं स्ट्रक्चर येतं, असं स्पंजी सारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि म्हणून या प्रोसेसमध्ये आपण म्हणतो की ही जी प्रोसेस आहे तर ती आहे सिम्पली फर्मेंटेशन बाय युजिंग ईस्ट सेल. ओके, तर अशा पद्धतीने बाळांनो आज आपण ज्या काही ईस्ट सेल आहेत त्या कशा पद्धतीने आपण ऑब्झर्व करू शकतो बाय युजिंग सिंपल एक्सपेरिमेंट हे आपण पाहिलेलं आहे. पुढील लेक्चरमध्ये याच्या पुढच्या काही मायक्रोब्सच्या ज्या की युजफुल असतील, हार्मफुल असतील याचा आपण स्टडी करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या चॅप्टरच्या नेक्स्ट पार्टसह. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.